कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी बनवणार आहे सर्वांचा आवडता गोड पदार्थ म्हणजेच गुलाबजामुन. चला तर मग बघूया. सगळ्यात आधी आपण पाक तयार करू. एका भांड्यात साखर, वेलची आणि पाणी घालून 2-3 उकळ्या येईपर्यंत उकळवून घेऊ. पाकाला तारसारखं झालं की गॅस बंद करू. मी इथे रेडीमेड गुलाबजामुनचं पीठ वापरते. एका भांड्यात गुलाबजामुन पीठ घ्या. त्यात थोडंसं दूध घालून पीठ मळून घ्या. खूप घट्ट नाही आणि फार मऊही नाही. पीठ अजिबात जास्त मळायचं नाही, नाहीतर जामून कडक होतात. आता हे पीठ 10 मिनिट झाकून ठेवा. 10 मिनिट झाल्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे बनवा. गोळे करताना क्रॅक राहून देऊ नका, नाहीतर तळताना ते फुटतील. हाताला थोडेसे तेल लावून गुळगुळीत गोल करा. गुलाबजामुन छान सोनेरी झाले की बाहेर काढा आणि डायरेक्ट गरम पाकात टाका. कढईत मध्यम आचेवर तेल किंवा तूप गरम करा. तेल फार जास्त गरम नसावं. आता गोळे हळूहळू तेलात सोडा आणि मंद आचेवर गोल फिरवत राहा. किमान 1 ते 2 तास जामून पाकात भिजवून घ्या. मग बघा कसे छान फुललेत. गरम किंवा थंड तुम्हाला हवे तसे आपले घरगुती गुलाबजामुन तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.